डोहायला लागले असं देखील त्यांनी म्हटलं. नाही, तसल्या माणसाबद्दल मी बोलत नाही आणि न विचारता जर मला कोणी सल्ला दिला तर त्याला मी रिॲक्ट पण होत नाही. त्याचं कारण असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे खूप म्हणजे हुशार आहेत. ते या न्यायाच्या प्रकरणामध्ये न्यायाच्या भूमिकेमध्ये आहेत. आम्ही त्यांना म्हणजे आम्ही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे, त्यांच्या सिस्टीमवर विश्वास व्यक्त केलेला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ते देतील. आणि असे कोण काय म्हणलं त्यावर आम्ही काय करतोय हे मागच्या वर्षापासून तुम्ही बघतोय की आम्ही हे प्रकरण आणि न्याय व्यतिरिक्त काही केलेलं नाही. सध्याचे चालूचे सरपंच जे होते संतोष अण्णा देशमुख हे माझे सख्खे भाऊ होते. त्यांची ग्रामपंचायत जे चालूचे आहे ते देखील गाव चालवतंय, धनंजय देशमुख चालवत नाही. ह्याची अक्कल त्यांना नाही बोलणाराला, म्हणून ते तसं बोलले असले त्याला काही जास्त मनावर घेऊ नका. हा 100% वेळ काढूपणा केला जातोय. मागच्या 2 महिन्यापासून एकच कारण दाखवतायत आणि मी ह्याच्या आधी कधी मेरिटवर बोललो नाही, आज देखील बोलणार नाही तुम्हाला. परंतु आता हा येणारी 23 तारीख जी आहे त्या 23 तारखेला आपल्याला पूर्णपणे अशी अपेक्षित आहे आपल्याला की चार्ज फ्रेम व्हावा आणि ही केस चालू व्हावी. केस डिले करण्याचा जो प्रयत्न आहे मागच्या 2 महिन्यापूर्वी निकम साहेबांना बोलून दाखवलेला तो त्यांचा चालू आहे. परंतु त्याचं सगळे उत्तरं वगैरे हे सगळे जे सरकारी वकील आहेत, वकील मंडळी आहे ते देईल. आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय पाहिजे. मात्र दुसऱ्या बाजूला उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं असा अर्ज जो आहे तो आरोपींकडून आरोपीनं काय केलं ह्यापेक्षा ह्यांना लिगल कसं ह्याच्यामध्ये आहेत ते त्यांना माहीत आहे आणि त्यामुळंच ही केस पुढे जातीये किंवा ते लढतायत. त्यामुळे त्याचं उत्तर अधिकृत निकम साहेब ज्यावेळेस येतील 23 तारखेला ते अपेक्षित आहे देणं आणि ते देतील. आता प्रत्येक सुनावणीच्या वेळेस एखादा आरोपी जो आहे तो आजारी दाखल जातो. आज देखील सुदर्शन गुले असेल, मागच्या संदर्भात आता याच्यावर सुद्धा कठोर पाऊल उचलणं हे न्यायालयाने माननीय न्यायालयाने ठरवावं. कारण का ह्याच्यात असं होतंय की कुणीतरी चक्कर आल्याचं नाटक करतंय, त्याची ECG एकदम क्लिअर येते, त्याचा कुठला काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळं आजचा दिवस उद्या, उद्याचा दिवस परवा असं वेळ काढूपणा तुम्ही जे पहिल्यांदा म्हणलात त्याप्रमाणे चालू आहे. तर तसं न होता आता 23 तारखेला चार्ज फ्रेम होण्याची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे. जेलमधल्या आरोपीकडून धमकी दिली जात असल्याचं देखील समोर आलेलं होतं आणि त्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे सुनील गलदर यांनी देखील मांडलं होतं. गवते नावाचा कोणतरी कर्मचारी आहे, त्याला धमकी दिली होती, बाहेर निघाल्यावर बघतो. यांचा नेमका अशा पद्धतीने धमकावणं काय? नाही, त्यांना अजूनही ज्यावेळेस हा गुन्हा केला होता त्यावेळेस जे त्यांच्या जे डोक्यात भरलेलं होतं ते आज 1 वर्षापासून मध्ये आहेत, तरी सुद्धा ते डोक्यात भरलेलं आहे. आणि त्यांची जी क्रूरपणा आहे, त्यांचे जे काही माजू मांडणारे लोक असतील किंवा समर्थन करणारे लोक असतील किंवा आरोपी असतील, ह्यांच्या मनात कुठंही एका निष्पाप माणसाला मारलेलं, माझ्या भावाला संपवलेलं, थोडंही त्याच्यामध्ये त्यांना जाण नाही त्या गोष्टीची. आणि समर्थन करणारे देखील ह्याच बाजू मांडत असतील त्यांच्याजवळ की आम्ही तुम्हाला आहेत, म्हणूनच ते एवढा चुकीच्या पद्धतीनं ट्रीट केल्यासारखं वागत आहेत. परंतु ते त्यांचा प्रश्न आहे. मग आरोपी त्याच पद्धतीनं झालेले ते त्यावर आपल्याला काय बोलावं, आपण आपल्याला शब्द नाहीत त्या गोष्टी बोलायला, कारण ती क्रूरता जी आहे ती त्यांनीच केलेली आहे आणि तेच करू शकतात. मात्र रेकॉर्डवरती येऊ दिलं नाही, दबाव टाकला त्या संबंधित कर्मचाऱ्यावर. आता त्याची ज्यावेळेस चौकशी होईल त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल की तो प्रकार नेमका काय झाला आणि जर शिकायत केलेली असेल त्यांनी तर ते रेकॉर्डवरती येईल किंवा ती शिकायत करताना काय त्यांना अडचणी आल्या असतील ते देखील आपल्या तपासामध्ये येईल. धनंजय मुंडे जे पेड लोक आहेत त्यांच्यावर मला खरंच बोलायला लावू नका. कारण का मी सिद्ध झालोय, मी संतोष अण्णा देशमुखचा भाऊ आहे. संतोष अण्णा सिद्ध झालेत, ते गावकऱ्यांसाठी काम करायचे. त्याच्यामुळं आरोपीचं कोणी समर्थन करणारे किंवा पाठराखण करणारे सिद्ध झाले तर त्याचे उत्तर त्यांनी द्यावेत. मी उत्तर द्यायला रिकामा नाही. अशी वक्तव्य करून हे प्रकरण कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा विषय डायव्हर्ट कधीच होणार नाही. प्रकरण क्रूर हत्या केलेली आहे, भावाला संपवल्यावर देखील ह्यांनी त्याचा घोर अपमान केलेला आहे, त्याला त्रास दिलेला आहे. त्यामुळं हे प्रकरण डायव्हर्ट व्हायचा कुठेही प्रश्न येत नाही. ज्याच्या डोक्यात डायव्हर्ट व्हायचा प्रश्न असेल त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा.